तर मित्रांनो, आज IPL 2024 मधील 45वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम खेळला गेला। या सामन्यात RCBने गुजरातचा 9 विकेट राखून पराभव केला आहे। तत्पूर्वी RCBने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला। नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या गुजरात टायटन्सने RCB समोर 200 धावांचे लक्ष्य ठेवले। गुजरातकडून साई सुदर्शनने 84 नाबाद आणि शाहरुख खानने 58 सर्वाधिक धावा केल्या। बेंगळुरूकडून ग्लेन मॅक्सवेल आणि स्वप्नील सिंग आणि मोहम्मद सिराज यांनी सर्वाधिक विकेट घेतल्या। लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या बेंगळुरू संघाने अवघ्या 16 षटकात एक गडी गमावून लक्ष्य गाठले। रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूसाठी घातक फलंदाज वेल जॅकने नाबाद 100 धावा केल्या। गुजरात टायटन्सकडून साई किशोरने सर्वाधिक विकेट घेतल्या। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।